मंडळी काय बघतास असो सोडलेलो आयतो फणस जर तुमका गावलो तर तुम्ही दाबून उडवशात की नाही सुटला तोंडाक पाणी ना चला तर मंडळी आपण वजा मात्यान मुंबईत फणस घेऊन येतो गावात गेलो काय पण तो पिकल्याच्या नंतर ना तो फोडूचो टेन्शन असता सोलूचो फणस कसो सोलायचो हाताक डीग लागतलो त्याच्यासाठी ना एक सोपी पद्धत दाखवते डीग वाईट लागतलो पण कमी लागतलो पण सोप्या पद्धतीत तुमचो फणस सोलून होतलो तर बघा कसं कसं तो तुमका दाखवतंय तसं फणस म्हटलं ना त्याचे विविध आणखी गोष्टी बनवता येतात तशी फणसाची भाजी सध्या मे महिन्यात फणस मरणाचे गावक असतात त्यामुळे फणसाची भाजी जडेतडे असतात लोक वाईट करू तो कंटाळो करतात सोलूची लागता मग ती सोलूक माणसं नाही गावणार पण भाजी खाव ही एक नंबर तर म्हणजे नेहमी फणस आपण आडवं कापतो पण मी उभं कापलंय त्याची दोन भेकला केलंय आणि त्याची मधली माव कोरून काढले माव मधली कोरून काढल्याच्या नंतर कसा आला तर अलगद ती माव निघाल्यानंतर ना डीग तो मावेकच असता त्यामुळे तो डीग लागणार नाही आणि गरे मोकळे होतात तर बघा कशा प्रकारे मी सोललंय फणस तो असं सोला आणि खावा आणि सगळ्यांका खाऊक द्यावा म्हणजे आणखी एक गंमत सांगते तुमका रसाळ गरे कोणाक आवडणार नाही पण तुमका रसाळ गरे खाऊची एक पद्धत सांगते कधी रसाळ गरे गावले ना तो फणस इस्तवा चांगलो फाडा सगळे गरे ना काढा डब्यात भरा आणि ना तासभर फ्रीजमध्ये ठेवा आणि 1 तासात ना ते गरे काढा आणि खावा फणस आईस्क्रीम म्हणतात ना काय तशी टेस्ट तुमका लागतली करून तर बघा तर म्हणजे या व्हिडिओत मी वेगवेगळे तुमका पद्धती सांगले फणसाचे कसो सोलूचो रसाळ फणस कसो खाऊचो आणि फणसाची भाजी अतिउत्तम तर तुमका काय आवडला तर कमेंटमध्ये माका नक्की सांगा म्हणजे पुढचो व्हिडिओ काहीतरी बनवूक मोकळो म्हणजे रसाळ फणसापासून फणसाचा साठा केला जाता त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय केलं जाता तर तुमका माहीत असत ना तर कमेंटमध्ये माका नक्की सांगा आणि फणसासारखी गोड गोड कमेंट करा